नमस्कार सर्वांना. सगळ्यांचं वाचाल तर वाचाल या सदरात स्वागत आहे. आज या सदरामध्ये सौ वासंतीताई कुलकर्णी या त्यांच्या गुरु आदिती अडसूळ यांच्याबद्दल बोलणार आहेत. तर मी उज्ज्वलाताईंना विनंती करेल की त्यांनी वासंतीताईंची आपल्याला ओळख करून द्यावी आणि मग पुढचे सूत्र वासंतीताई घेतील. तर उज्ज्वलाताई तुम्ही सुरुवात करा. नमस्ते सर्वांना, आत्मवंदन. मला आज खूप आनंद होत आहे. माझी ही मैत्रीण कम माझी मावशी, म्हणतात ना, माय मरो आणि मावशी उरो, अशा प्रकारची ही माझी मावशी, माझ्यावर खूप प्रेम करणारी, यांची ओळख आमच्या दोघींच्या समान असलेल्या गुरु आदितीताई अडसूळ यांच्यामुळे आमची झाली ओळख. आणि वासंती निशिकांत कुलकर्णी या 38-39 वर्ष त्यांनी कॉर्पोरेशनची सर्व्हिस केलेली आहे आणि रिटायर होऊन त्यांना 18 वर्ष झालेली आहेत. तरीही त्या अजून अशा प्रकारे भजनं घेतात. आणखीन काही झूमवर त्यांच्या मीटिंग असतात. आम्ही पूर्वी सगळे एकत्र येऊन भजनं करत होतो. मी ज्या वेळेला आपल्या ग्रुपमध्ये भजनं म्हणते बघा, आमच्या ह्या मैत्रिणींनी केलेली, कधी येता शिवाचे बोलावणे, जावे लागेल त्याच्या बरोबरी, त्या भजनाच्या निर्मात्या किंवा त्यांना ते पूर्ण शिवानी जी बुद्धी दिली त्या या वासंतीताई कुलकर्णी. ही एवढी ओळख त्यांच्यासाठी खूप पुरेशी आहे. आणि हे सगळे शिवभक्त मला जेव्हा भेटले तेव्हा मला खूप आनंद माझ्या आयुष्यातला मिळाल्यासारखा झाला. आणि दुसरी यांची ओळख म्हणजे आपल्या ग्रुपमधल्या मीनाताई अजान सोंडकर यांच्या त्या मामे बहीण आहेत दोघी एकमेकींच्या. तर ही आमची ओळख ह्या ग्रुपवरून त्या ग्रुपवर झाली. तर मी फार वेळ घेत नाही कारण त्यांना खूप बोलायचंय. आदितीताईंचे अनुभव इतके अफाट, अचंबित करणारे आहेत की त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलेत तर फार चांगलं होईल. धन्यवाद. वासंती मावशी, आता तुम्ही चालू करा. ओम आदिती. नमस्कार. नमस्कार. अहो, भाग्यानेच योग येतो ना हा. असा योग येणं की गुरुबद्दल बोलण्याची संधी प्राप्त होते. गीता, भागवत हे ग्रंथ आपल्याला माहितीये. ते आपल्याला काय सांगतात? ते आपल्याला सांगतात त्याच्या आधी तुकाराम महाराज काय म्हणतात? गीता भागवत करीती पठण, त्याचा हरिक वाटे देवा. ज्यांच्या घरात गीता भागवत ऐकलं जातं त्यांचा देवाला सुद्धा आनंद होतो. गीता जगावं कसं शिकवते, तर भागवत मरावं कसं शिकवते. आमच्या गुरुमाऊलींनी आणि त्यांच्या सहवासामध्ये अनेक या भक्त आता जी ओळख करून दिली तिने सुद्धा खूप गाणी रचलेली आहेत बर का. पण गीता जगायचं कसं ते शिकवते आणि ते गाणं रचलेलं आहे आमच्या भजनातल्या बाईंच्या लाडक्या भक्त सौ शीतल कवडे यांनी. आपण त्यांच्याच शब्दात ऐकायला आवडेल की नाही? त्या गात आहेत आणि त्यांचे मिस्टर वसंत कवडे त्यांना तबल्याची साथ देत आहेत. नर जन्म हा श्रेष्ठ आपुला, वाया जाणार, शिवाचे भजन कधी करणार, शिवाचे भजन कधी करणार. या गीतात संपूर्ण गीता, एकाच गीतामध्ये संपूर्ण गीता आमच्या भगिनी शीतलताई यांनी सांगितलं. आपला थोडा प्रॉब्लेम झाला तो आपण नंतर ऐकूया गाणं. बघा, या गीता ऐकली आणि त्या गीतेमुळं आपल्याला आपलं आयुष्य कसं जगायचं ते शिकवायला पाहिजे. आणि खरंच कृष्णाने सांगितलं आणि ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीतनं गीतेचं महत्वही सांगितलं. तरुणपणातच हे ऐकायला पाहिजे
संस्कार, धार्मिक ग्रंथ वाचन ते करायलाच पाहिजे. हे धार्मिक ग्रंथ वाचन, नामस्मरण हे लहानपणापासून आमच्या आईवडिलांनी आम्हाला करायला लावलं. ती सेवा देवाला मान्य झाली म्हणून की काय? अहो, सहकारी शिक्षिका म्हणून या उषाताई दिनकर अडसूळ या विदुषीला दैवी अवताराला माझ्या सहवासामध्ये देवाने पाठवलं. का? संकट मुक्तीसाठी देव धावतच असतो, कारण आपण त्याचा धावा करतो ना. माझ्याकडं संकट होतं माझ्या मिस्टरांच्या बदलीचं. मुलं लहान आणि मी एकटी मुलांना घेऊन राहत होते. त्या माझ्या शाळेत आल्या आणि नागेश्वर, पुण्यातलं नागेश्वराला मला जायला सांगितलं. 11 करायला सांगितले, पण 3 सोमवार मध्येच, अवघ्या 3 सोमवार मध्ये माझं काम झालं, संकटमुक्त झाले. आणि आम्ही दोघी 11 महिने सहवासात होतो. एका शाळेमध्ये 11 महिने सहवासात होतो. आणि मग काय, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, असं आपण म्हणतो. तसं बदलीने दोघींना तोडलं, पण आयुष्याचं नाही, जन्मोजन्मीची गाठ ती घट्टच विणली गेली. 1977-78 पासून मला एक मोठी बहीण म्हणूनच त्यांनी जवळ केलं. दर सोमवारी दिवसभर शालेय वेळेनंतर आम्ही एकत्रच दिवस घालवत होतो. अशातच 1984 साल आलं. माझी मोठी बहीण मंदाताई. बाईंनी आमच्या तिला बघितलं सुद्धा नव्हतं बरं का. पण अचानक तिला टीव्हीवरची बातमी बघितली आणि आपल्या शरीरात कुठं गाठी आहेत का बघा सतत सांगत होते. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपल्या पोटामध्ये मोठी गाठ आहे. दाखवलं गेलं डॉक्टरना. घरामध्ये मोठे मोठे डॉक्टर. तुम्ही स्मिता तळवळकरला सगळेजण ओळखता. तिचा भाऊ, तो तिचा नातेवाईक, तो त्याची बायको, त्याचा मेव्हणा, सगळे डॉक्टर. चेक केलं, हे केलं, पण ऑपरेशन शिवाय कळणार नाही गाठ कशाची आहे. आणि बाईंनी तर त्यांना बघितलं सुद्धा नव्हतं मंदाताईला. आणि बाईंनी सांगितलं होतं काळजी करू नकोस, फक्त मांसाची वाढलेली गाठ आहे, बाकी काही नाही. झालं सगळं, तपासण्या झालं, सगळं झालं, ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन नंतर 8 दिवसांनी निकाल आला, मांसाची वाढलेली गाठ. अहो, चक्क एवढा मोठा नारळ होता बर का, तेवढी मोठी गाठ होती. त्या डॉक्टरांना, नात्यातल्या डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. आपलं शिक्षण फुकट, काही अर्थ नाही आपल्या शिक्षणात. आणि मग काय, आता काय करायचं, ते धावतच पुण्याला पळत सुटले. ही माझी मैत्रीण, ही माझी भगिनी माझ्या हृदयात कशी बसली आणि कधी गुरु झाली हेही तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल, म्हणून ते सांगण्याचा मी प्रयत्न करते. गुरुविण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्धर, डोंगर अवघड गाठ. हे गीत आपण लहानपणापासून ऐकतो. आई वडील आपले पहिले गुरु. जीवनात विविध क्षेत्रात विविध विषय शिकवणारे, विविध ज्ञान देणारे सगळे गुरुच असतात. आणि गुरुशिवाय ज्ञान प्राप्ती होतच नाही. आयुष्यात गुरु असा वाच, हे संत वचन आहे. देवाशी बोलणारा, देवाला खाऊ घालणारा नामदेव श्रेष्ठ भक्त होता की नाही, पण गुरु नाही म्हणून कच्च मडकं ठरला. समर्थ रामदास स्वामी म्हणतायत, सगळ्या विद्या शिकवणारे गुरुच असतात. ते विद्या पारंगतही करतात, पण चांगलं आणि योग्य
जीवनाच्या उद्धाराचं ज्ञान योग्य मार्गदर्शन करणारे सद्गुरूच असतात. गुरु आणि सद्गुरू मध्ये फरक आहे बर का. तो रामदासांनी आपल्याला दासबोधातल्या दशक 5 मध्ये स्पष्टही केलाय. जीवनात गुरु अनेक असतात, ते आपल्याला विविध गोष्टींचं ज्ञान करून देतात. हे गुरुचरित्रामध्ये आपण बघितलं. दत्तगुरूंनी 24 गुरु केले, म्हणजे 24 वस्तू ठिकाण माध्यमातून त्यांना ज्ञान मिळालं. मी माझ्या मते मला आवडणार गुरु म्हणजे चिकूची बी, जी कशालाच काय आपल्या शरीराला लावून घेत नाही, असं निर्लेप अपेक्षा रहित आपण जगलं पाहिजे. सार्थक करणारे, आयुष्याचं सार्थक करणारे आई वडील नाही, ते जरी असले तरी भवसागर तरुण नेणारे, ते ज्ञान देणारे, ते फक्त आणि फक्तच आत्मबोध आत्मज्ञान जीवनात होतं ते सद्गुरूमुळे. अत्यावश्यक सद्गुरूच आपल्याला ते करून देऊ शकतात. सद्गुरूजवळ सत्शिष्य कसे तयार होतात, लक्ष केंद्रित करावं लागतं. सद्गुरूंना सत्शिष्याचीच आवड असते. सध्या माझ्या एक पुस्तक वाचनात आलं, सखा माझा योगी राणा. एका गुरूंनी शिष्यावर लिहिलेलं पुस्तक आहे. अप्रतिम आहे, मोठं आहे, पण वाचनालायक आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ म्हणजे त्रिलोकी ज्ञान देणाऱ्या गुरुस उपमाच नाही. गुरुला पारसमणी म्हणू शकत नाही आपण. कारण का हो? कारण तो लोखंडाला सोनं करतो, स्वतःसारखं करता येत नाही. पण सद्गुरू मात्र स्वतः सारखंच शिष्याला बनवतात, आणि हे भाग्य लाभणं अतिशय महत्वाचं. सर्वसामान्य व्यक्ती सारख्या दिसणाऱ्या या व्यक्ती, त्यांचं वागणं, बोलणं, आचरण सगळं सारखं असलं तरी व्यक्ती योग्य ठिकाणी, योग्य वातावरणात, समृद्धी, अध्यात्मवादी अशा ठिकाणी, म्हणजे सुपीक जमीन आपण म्हणू ना, अशाच ठिकाणी पीक चांगलं येतं. तसंच परमेश्वर जन्माला पाठवतो. संत स्वतःच्या मर्जीने येतात पृथ्वी तलावर, आणि खास काम कार्य करून झालं की मुक्ती मार्ग स्वतःच्या इच्छेनेच जातात. कसं होतं हे करावं, काय करावं, यासाठी घराण्याचा थोडाफार आपल्याला अभ्यास पाहिजे की नाही. अंदाजे इसवी सन 1764चा सुमार. काही जण तुमच्यातले पुण्यात आहेत, पण सगळ्यांना पुणे, शनिवारवाडा, पेशवे हे तर नक्कीच माहिती आहे. 1764च्या सुमाराला छत्रपती राजाराम महाराज यांच्या वतीने झुडपेवाडी गावची पाटीलकी वतनाद्वारे नारोजी भुजबळ यांना मिळाली होती. हे भुजबळ म्हणजे जोडगी घराणे बर का. नारोजी आणि पुत्र रामजी कष्टाळू आणि श्रद्धाळू. शिरूरच्या रामेश्वरावर त्यांचा नितांत विश्वास आणि श्रद्धा. दिव्य वनौषधी, वनस्पती, फळबागा, फुलबागा, शेती हे व्यवस्थापन करणं, पण त्याच्यामध्ये सुद्धा जडीबुटी ज्ञानाचा, औषधाचा वापर ते जनमानसामध्ये करत होते. आजकाल आपण बघतो, आज पण वनस्पती आणि फुलातून परत विज्ञानाच्या साह्याने औषधी वनस्पती शिक्षण सुरू झालं. हे पूर्वीच आपल्याकडे होतं. शेती व्यवसाय, जडीबुटी, ज्ञानाचा, औषधाचा वापर करता करता पेशव्यांचं राजवैभव त्यांच्याकडे आलं. फुले पेशव्यांच्या मंदिरात जात होती. दुर्गम वनौषधीचं ज्ञान, वनस्पतीद्वारे सिद्धी मोक्षाची विद्या, हे सगळं त्यांना अवगत होतं.
पुढं व्यवसाय आणि त्यानिमित्त पुण्याजवळ मोंढव्याजवळ त्यांनी स्थायिक व्हायचं ठरवलं. मुलगा हरिबा आणि त्याचा तो शिवभक्त, तर नातू कुशाबा हा रामभक्त. अहो इथंही हरिहर एकत्र आलेच की. शेती व्यवसाय प्रसिद्ध भागात धर्माकडे विशेष ओढ होती, धार्मिक कार्याकडे विशेष. कुशाबाकडं शेती आणि त्यात रसायनशास्त्राची प्रावीण्य म्हणून त्यांनी भर घातली. गोरक्षा किमयागार ग्रंथाचा गाढा अभ्यास त्यांनी केला आणि व्यवसायातून तत्कालीन शासनाला कर्ज देण्याची सावकारी पतपेढी सुद्धा त्याने काढली. समाजातले पहिले नगरशेठ होते बर का हे भुजबळ म्हणजे झोडगे. ओसरी शक्तीचा वापर, अनेक गरिबांचे क्लेश ते गुरुवारी दरबार भरवून काढत होते. पेशव्यांच्या संबंधातील 20 गुंठ्याचा भव्य चिरेबंदी वाडा त्यांनी विकत घेतला. अहो आज तुम्ही जाऊन बघा, तिथं मोठी इमारत दिसेल पण जुना वाडा पण थोडा आहे. या वाड्यामध्ये आपली चक्क मस्तानी राहिली आहे बर का. कुशाबाच्या धार्मिक वृत्तीमुळं कुंभमेळा आणि कुंभमेळ्याच्या प्रसंगी साधू यती जथेच्या जथे या वाड्यामध्ये येत होते. अशाच एका प्रसंगी आलेल्या नंगा साधूने आशीर्वाद देत भविष्यवाणी वर्तवली, तुझ्या कुटुंबात 3 पिढ्यानंतर सखारामच्या दत्तात्रय नावाच्या मुलाला 3 मुले आणि 1 मुलगी होईल. सर्व कीर्तिमान होतील. मधला मुलगा गूढ शास्त्र संशोधक, कन्या देवीचा अंश. अशी छान सगळी पिढ्यांची दैविक शक्ती, 7 पिढ्यांची दैविक शक्ती आणि ज्ञान सहज तिला प्राप्त होईल. ही कन्या म्हणजे उषा दत्तात्रय झोडगे, आजोबांची लाडकी बाबी. लहानपणापासून शिवशक्ती शिवनाम याच्यामध्ये सतत गुंग असणारी, नदीकाठी जावं आणि शिवपिंड करावी, तिची पूजा करत रममाण व्हावं. प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतलं आणि त्या प्राथमिक शिक्षणामध्ये त्यांचे सगळे ग्रंथ जे आपण या वयात वाचले नाहीत ते त्यांनी 7वी पर्यंत वाचून काढले. त्यातील महत्वाचं काय हे त्यांना पुस्तक वाचायला देणारी व्यक्ती विचारत होती आणि त्या अगदी सविस्तर सांगत होत्या. आई शिक्षिका फुलवंताबाई झोडगे, समाजसेविका आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आई वडील दोघेही समाजसेवक. पुढील शिक्षण घेऊन उषा उर्फ आदिती तरडगावच्या आडसूळ कुटुंबातील दिनकर यांची अर्धांगी लक्ष्मी झाली आणि पुण्यात आली आणि आमच्या पुणे मनपा शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. एक लाट म्हणतात तसं दर 10 वर्षांनी म्हणा किंवा कोणाची मागणी असेल तेव्हा बदल्या करणं हा कॉर्पोरेशनचा नियम म्हणा किंवा नगरसेवकांची इच्छा म्हणा, आणि त्याच इच्छेने आम्ही एकत्र आलो. अनेक गोष्टी, अनेक कथा, अनेक मजा, अशा गोष्टी त्यांना एकच मुलगी उज्ज्वला. मी चेष्टा करायची पण त्यांनी मला सांगितलं, मला संसारात जास्त रमायचं नाहीये, गुंतायचं नाहीये प्रपंचात. प्रपंच करायचंय कारण मनुष्य जन्माला आलोय म्हणून, पण त्याच्यात गुंतून पडायचं नाही. जिनकर आडसूळ तरडगावचे, शांत स्वभाव, पुण्यामध्ये बँकेत नोकरीला. अहो शिवशंभोच दुसरा. सहकार्य एकमेकाला अतिशय अद्वितीय होतं. प्रपंचात जास्त गुंतायचं नाही पण एकमेकाला साथ द्यायची, असा हा प्रपंच आणि परमार्थ चाललेला होता. अनेक मुलींना
त्यांनी सहाय्य केलं शिक्षणासाठी. आपण बघतो आता नवीन आपण मालिका बघणार आहोत, सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या पहिली शिक्षिका. आणि मग त्यांच्या घराण्यातल्या बायका कधी अशिक्षित राहतील का हो? बाई स्वतः डिग्री घेत होत्या आणि अनेक मुली ज्यांना घरची परिस्थिती नाहीये त्यांना शिक्षणासाठी मदत करत होत्या, त्यांचं कल्याण करून देत होत्या, त्यांना शिक्षणाबरोबर त्यांचं लग्न कार्य यालाही मदत करत होत्या. स्वतःची डिग्री स्वतःच हे वाढवणं आणि पण कुठलंही कर्मकांडामध्ये जास्त गुंतून न पडता कलियुगामध्ये जे सगळ्या संतांनी सांगितले की नाही, नामस्मरणाला भर, तेच कार्य केले त्यांनी. सगळ्यांच्या मुखी नामस्मरणच देव, शिवनाम एक शिवनाम दृढ धरी मना, हे त्यांचं आवडतं गाणं. एका मुलीला त्यांनी मदत केली. तिचं नशीब असं की तिच्या भाग्याने ती लग्न होऊन अमेरिकेला गेली. आता तिकडे गेल्यावर साधारण गाडी चालवायला सगळ्याच मुली शिकतात. ही मुलगी गाडी चालवायला शिकली आणि एकदा गाडी उताराला तिला कंट्रोल होईना, तिने तोंडात ओम नमः शिवाय चालू होतं आणि बाईंना हाक मारली आणि तो प्रसंग तिने फोनवरनं बाईंना सांगितला की बाई तुम्ही गाडी चालवली म्हणून मी वाचले. बाई म्हणल्या मी एकटी कुठं जात नाही तर मी कशी गाडी चालवीन. पण तिने हाक मारली होती शंभोला आणि बाईंना तो शंभो बाईंच्या रूपात तिथं जाऊन त्यांनी गाडी चालवली. हे फोन आला तेव्हा मी तिथं होते, त्यामुळे मला तो सांगायला आवडला. संतांची सद्गुरूंची लक्षणं मला सहवासामध्ये त्यांच्या दिसली. 46 वर्ष त्यांचा सहवास आहे मला. त्यांना जाऊन 8 वर्ष झाली. अनेक प्रसंगी साथ आणि साथी बरोबर आनंद हे देणं, हेच त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. आमच्या कडं त्यांनी मला मात्र अशा शिक्षा म्हणा किंवा अशी अडचणी घातल्या होत्या की तू स्वतःच घर झाल्याशिवाय मी तुझ्याकडे येणार नाही. आणि इकडं आल्यावर माझ्या तोंडून बोललं गेलं की आपलं शिवानी आपलं भजनी मंडळ असावं. भजनी मंडळ कशाला, काय पुण्यात भजनी मंडळ कमी? नाही 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 नाही, ते सगळे नामा म्हणे तुका म्हणे सांगतातच. आपल्याला काय बोलायचे ते आपण सांगायचे. आणि माझ्यासारख्या एका भोळ्या म्हणा वेड्या म्हणा बहिणीची इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि आमचं शिवानी भजनी मंडळ 1986 ला अस्तित्वात आलं. एक एक गाणी बाईंच्या तोंडून भराभर कधी पण यायची. आणि आमची भगिनी तुमच्या उजाची मैत्रीण खास शीला वावळ, हिच्यामुळं ती गाणी आम्हाला लेखी स्वरूपात मिळाली. ती भराभर लिहून घ्यायची. आणि उजा आणि तिची मावशी यांच्यामुळं ते आम्हाला पुस्तक रूपात आमच्याकडे राहिले. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तसाच हा मार्ग चालत आम्ही आलो. माझ्या बरोबर मला जसा आनंद मिळाला तसा माझ्या सहवासात आलेले माझे नातेवाईक म्हणा मैत्रीण म्हणा त्यांनाही आनंद आणि अनुभव आल्याशिवाय नाही राहिला. माझी सहकारी म्हणा माझ्या खाली राहणारी शीतल कवडे तिकडे बसल्यात खुर्चीवर म्हणून मी त्या हलवलं. त्यांचा मुलगा संजू जन्मापासून दर 15 दिवसांनी त्याला ऍडमिट व्हावं लागत होतं. त्याला ताप यायचा आणि फिट यायचा. असाच प्रसंगाला जसं बाईंनी सांगितलं होतं तसं घड्याळाच्या काट्याप्रमाणे सगळं घडत होतं. शीतल कवडे पण शिवभक्त. पहिलं जे गाणं आता तुम्हाला नंतर आपण ऐकूया, त्यांनी पण अनेक गाणी लिहिली. अफाट शक्ती अफाट भक्ती. पण दवाखान्यामध्ये आपल्या मुलाची अवस्था बघितल्यावर कुठल्याही आईला चैन नाही पडणार. जप लिहितानाची वही त्यांनी टाकून दिली की मी एवढं करून वहिनी काय उपयोग आहे.
त्यांना एकच सांगितलं, फक्त मुकाट्याने नामस्मरण लिहा. 7-8 डॉक्टर त्याच्या भोवती उभे होते. त्याची जीभ छातीपर्यंत येत होती, काळी निळी, वरून तो काळा निळा पडत चालला होता. डॉक्टरांनी आम्हाला विचारलं, तुम्ही काय करताय? आम्ही काही नाही, आम्ही फक्त देवाचं नाव घेतो. फार मोठं संकट त्याच्यावर होतं. त्या संकटातून तो वाचला. असे एक एक अनुभव येतात आणि ज्यांना ही आवड असते ना, तिथं आपण बोललोच जातो. साधारण ज्यांना धार्मिक आवड आहे, ज्यांना आध्यात्मिक आवड आहे, ज्यांना नामस्मरणाची आवड आहे, अशा लोकांकडे आपण या बोलता बोलता गप्पा मारता सांगतोच. मी येरोड्याला बदली करून इकडच्या शाळेत आले. माझ्या शाळेमध्ये बालवाडीच्या ढेरेबाई, त्यांची मुलगी, गंमत ऐकाल तर हसून तुम्हाला पोट दुखायला लागेल. अगं तुझं पोट मोठं दिसतंय, तुला कितवा महिना आहे? मला काय माहित. अगं असं कसं? अगं तुझ्या त्या कुलकर्णी बाई आणि त्यांच्या त्या भजनाच्या बाई माझ्या स्वप्नात आल्या, त्याच्यानंतर माझी पाळीच झाली नाही. तिला बाळंतीण झाली, मुलगी झाली. मी दवाखान्यात बघायला गेले तर त्या खाली 3 जणी बहिणी रडत उभ्या होत्या. मला काय धाड झाली रडायला? मुलगी झाली म्हणून रडतात काय? आपण मुलगीच आहे ना? त्या नाही हो, त्या मुलीचा पाय, पंजा असा होता, जशी करंजी आपण करतो ना, करंजीचं पातं जसं दुमडतो तसा तिचा पाय होता. म्हणलं, अहो 24 तास तुम्ही तर बसणार आहे, मग काय करताय, कशाला रडताय? त्या पायावरनं हात फिरवा, नामस्मरण करा, झालं व्यवस्थित. म्हणे, अहो त्याच्या सासूने सांगितले तुमची मुलगी आणि तिची मुलगी तुमच्याचकडे राहू दे, आम्हाला का पाठवू? नाही ठीक आहे, बघा तेच येऊन घेऊन जातील. आणि त्या पण बाईंच्याकडे येत असल्यामुळं त्यांची श्रद्धा तर होतीच. ती बाई विठ्ठल भक्त, हरीच्या तिथं हार धावतो आणि हाराच्या तिथं हरी धावतोच. महिना, सव्वा महिना झाला, मुलीचा पाय सरळ झाला, व्यवस्थित पाय झाला आणि आनंदाने चालत, म्हणजे तिला घरी पाठवले. आज त्या मुलीला, जिचा पाय वाकडा होता ना, तिला पण नातवंड झालीत बरं का. म्हणजे श्रद्धा असेल तिथं फळ दिल्याशिवाय देव राहत नाही. आणि त्या देवापर्यंत नेण्याचं काम गुरुच करत असतात. अशा आणखीन एक गंमतच सांगते तुम्हाला. आमच्या कवडे वहिनी, खरं तर त्यांनी तोंड दाखवावं इथं. आमच्या कवडे वहिनी म्हणजे माझ्याच खाली राहतात. त्यांच्या स्वप्नामध्ये एकदा, घाबरू नका बरं का, यम आला, यम. आमच्या गेट मधून यम आत येतोय असं त्यांना दिसलं आणि मी वरती बाल्कनीत उभी अशी त्यांना दिसले. स्वप्नातच ओरडायला लागल्या, वहिनी पळा, वहिनी पळा, वहिनी पळा, पळत पळत त्या गेटनी पळा, या गेटनी पळा, इकडनं नका येऊ. पण ती शक्ती म्हणजे तो यम, त्यांनी त्यांना धरलं. तू कशाला माझ्या मध्ये आले? म्हणून त्यांच्या छातीत बुद्धी घातले. त्यांची छाती दुसऱ्या दिवशी दगडासारखी झाली. सगळा स्वप्नातला खेळ आहे, पण सत्यात काय घडलं ते सांगते. बाईंना सांगितलं, बाईंनी त्याच्यावर काय उपचार करायचे ते केलं. नामस्मरण मिस्टरांना सांगितलं, मला सांगितलं, बाईंनी केलं. बाईंची शाळा ससूनच्या शेजारी स्टेशन जवळ, 12 वाजून 5 मिनिटांनी त्यांची शाळा भरणार. त्या शाळेत जात असताना ती सावली दुपारी 12 वाजता त्यांच्या पुढं नाचत राहिली आणि त्यांना ससूनच्या भिंतीवर त्याने आपटलं. ससूनच्या भिंतीवर आपटल्यावर रक्तबंबाळ झाल्या. कोण कुणाचा, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, तसा तिथला रुमाल विक्रेता कशाचाही विचार नाही केला, धंद्याचा विचार नाही केला, पैशाचा विचार नाही केला. हातात येतील तेवढे रुमाल धरून त्यांनी बाईंचं डोकं दाबून धरलं आणि ससूनमध्ये घेऊन गेला. तिथल्या डॉक्टरने विचार, कोण आहे, काय कोण आहे माहिती नाही, ही शिक्षिका या शाळेत आहे. त्या डॉक्टरने लगेच त्यांना टाके घातले. नाही तर आजकाल अपघात म्हणला की पोलीस केस केल्याशिवाय घेतच नाही. टाके घातले हे त्याला आणि त्याने जाऊन शाळेत सांगितलं. पण तो म्हणला, या बाई अद्वितीय आहेत, यांना टाके घालताना यांच्या डोक्याभोवती मला प्रकाशाचं वलय दिसलं आणि समोर कोपऱ्यामध्ये मला शंकर उभा दिसला. बाईंनी माझं
मृत्यू म्हणा, माझा त्रास म्हणा, बाजूला केला. पण स्वतःच्या डोक्यावर कायम इथं 7 टाक्याची खूण घेतली. किती सांगावं, किती गोष्टी सांगून काय सांगू, जेवढं सांगेल ना तेवढं कमीच आहे बरं का. कारण 7 समुद्रातलं पाणी तुम्ही मला 1 तासात घ्यायला सांगितले ओंजळीत, कसं येईल बरं. आता गुरु आणि शिष्य, शिवभक्त, गुरुमाऊलींच्या मुखातून दिवसेंदिवस शिवगीत वाढतच चालली. आणि जसे सगळे संतांनी भ्रमण केलं भारतभर, तीर्थयात्रा केल्या, तशा आम्हाला सगळ्यांना घेऊन, फक्त पूर्वीचे संत पायी चालत होते, आम्ही गाडीतून हिंडलो. 50 सीटची गाडी करून आम्ही हिंडलो. सगळे तीर्थक्षेत्र, सगळी अगदी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळा भाग आम्ही गाडीतून प्रवास केला. फक्त अंदमान आणि काश्मीर आम्ही विमानाने प्रवास केला. असं करता करता काय झालं, 1996 साल आलं. 1996 साली या उज्याची जी मैत्रीण ना, त्या आता आहेत की नाही मला माहिती नाही, शीला वावळ, त्यांच्या मुलीचं लग्न सोलापूरला होतं. आम्ही लग्नाला गेलो आणि लग्नावरनं येताना रस्त्यातच माझ्या मिस्टरांचा फोन आला, निलेशला अपघात झाला आहे, लगेच घरी याल का. आम्हाला जायचं होतं पंढरपूरला, बार्शीला. मी बाईंना म्हणलं, नाही नाही, सगळ्यांना जायचं तर पंढरपूरला जाऊया. बाईंनी मी नसताना सगळ्यांना सांगितलं, नाही, काकांचा फोन आलाय, आपण जाऊया. आम्ही येताना रस्त्याने मला संपूर्ण निलेशची शेवटची तयारी दिसत होती. मी अशी मान हलवायची. आपल्या इनलॅक्स बुद्धराणीच्या दवाखान्यात आम्ही आलो, तिथं ऍडमिट केलं म्हणून कळलं. दारात धाकटा भाऊ उभा होता. तो म्हणला हळदीकडे नेलं, हळदीकडे नेलं. काहीही त्याला लागलेलं नव्हतं. पण ज्या मुलीने त्याला धडक मारली होती, त्या मुलीने इनलॅक्स मध्ये ऍडमिट केलं आणि रस्त्यात हा मुलगा फिट येऊन पडला होता म्हणून सांगितलं. तिचे वडील आपल्या एअरफोर्स मध्ये डॉक्टर होते. डॉक्टरचा त्यांचं फोन दोघांचे झाले. तो म्हणला, मी बिल भरेन, त्याच्या पालकांना मला बोलायला सांगा, आमचं करा सांगा. मी त्यांच्याशी बोलले. मी म्हणलं, अहो, या पोराला मी जन्म दिला, मला कधी कळलं नाही हो माझ्या मुलाला फिट्स येतात, तुम्हाला कसं काय कळलं. मला म्हणला, मुकाट्याने गप्प बसा, नाहीतर त्या मुलाबरोबर तुमचं घरदार सगळं खलास करेन. आई असले, शिवभक्त असले, आध्यात्मिकवादी असले तरी थोडासा राग तर येतोच ना. आपल्या मुलाला काही झालं तर आपण नाही सहन करू शकत. मी त्याला म्हणलं, अहो, तुम्ही डॉक्टर व्हायच्या लायकीचेच नाही. डॉक्टर होताना शपथ घेतात आणि तुम्ही तर देशाची सेवा करायला निघालात. मग तुम्ही काय करणार आहे देशाची सेवा. माझे काय बिल तुमच्याकडनं घ्यायची जरूर नाही, तुकडा उचलून टाकला तुमच्या पुढे, समजा गप्प बसा. पण निलेशला अगदी मृत्यूच्या दाढेतून बाईंनी काढलं. रात्रभर आम्ही भजन केलं. त्यांनी दिलेल्या तीर्थातून थेंब थेंब त्याला टाकत. तीर्थ आपण पाण्याचंच करतो, कारण पाण्यामध्ये तुमची सकारात्मक शक्ती, तुमची प्रार्थनेची शक्ती लवकर सामील होते आणि त्या पाण्याचं तीर्थ बनतं आणि त्याची चवही बदलता येते आणि त्याचे गुणही बदलतात. त्या 24 तास तीर्थाने तो पुनर्जन्म झाला म्हणते मी. आज तो 22-23 वर्ष होऊन गेले, तो अमेरिकेत आहे. म्हणजे साथ मिळाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. झालं, सगळी ठिकाणे हिंडली. आता बायकांना इच्छा झाली विमानाने जायचं. कुठं जायचं. काश्मीर. काश्मीरला का. कारण आपल्या शिवलीलामृतातला 11वा अध्याय काश्मीरमध्ये घडलाय. ती गोष्ट काश्मीर मधली, म्हणून काश्मीरला जायचं आम्ही ठरवलं. झालं, विमानाची तिकीट काढून सगळं करून आम्ही गेलो आणि संकट आणल्याशिवाय आणि संकटातून बाहेर काढल्याशिवाय तो शिवही गप्प बसत नाही. आपल्या बरोबर गुरुला त्रास होतो
आणि शिव धावत येतो गुरुच्या सहकार्याला. माझी बहीण आता इथं आहे, सौ शांता. आम्ही तिथं गेलो आणि तिथं दुसऱ्याच दिवशी तिची अशी अवस्था झाली की धड काही बोलता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये तिला काय करावं, तोंडातून फेस यायला लागला होता. लोकांना तर काश्मीर बघायचं होतं, दाखवायचं होतं. बाई मला म्हणल्या, वासंती तू लोकांना घेऊन जा, मी शांतीकडे बघते. म्हणलं नाही बाई, तुम्हाला बघायचंय तुम्ही जा, मी बघते. कारण त्यांचं सहकार्य मला आहेच हे मला माहिती होतं. पण तिथला हॉटेलचा मॅनेजर, आपण नावं ठेवतो पण सगळेच काही जातीप्रमाणे वाईट नसतात, धर्माप्रमाणे वाईट नसतात. तो मुसलमान मॅनेजर मला इतका मदतीला धावला की त्यांनी प्रत्येक क्षणाला माझ्या बरोबर तो उभा राहिला. आपण खैबर खिंड इतिहासात शिकलो, त्या खैबर खिंडीच्या जागेवर खैबर हॉस्पिटल आहे. तिथं आम्ही नेलो. तिथला डॉक्टर अक्षरशः काही क्षणातच खाली आला. कुठून आलात? महाराष्ट्रातून. कशाला आलात? अहो, काश्मीर आपलं नंदनवन आहे, पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. मी आयटीत बोलत गेले. तुम्हाला म्हणलं हो ना, आता बघा ही चालली आहे स्वर्गामध्ये. मला त्याच्यात गांभीर्य वाटलं नाही, पण त्या मेन डॉक्टरला आपण गांभीर्य वाटलं. बराबर सगळं चेकिंग केलं. आपल्याकडं एवढं फराबर डॉक्टर चेकिंग करत नाहीत. अनुभव आहे आज इतक्या वर्षांचा. कारण आज माझं वय 77 आहे. अनेक वेळा आपण दवाखान्यात जातो पण लगेच कुठलंच चेकिंग नाही होत. पण त्या डॉक्टरांनी बराबर चेकिंग केलं. हार्ट, किडनी पासून सगळं चेकिंग झालं. आणि तुम्ही किती दिवस आहेत? अजून 4 दिवस आहेत. रोज सकाळ संध्याकाळ इथे यायचंय, हजेरी लावायचे, बीपी शुगर बघून जायचंय. कारण तिचं बीपी एकदम लो तर शुगर हाय, शुगर लो बीपी हाय, असा ते लपंडावाचा खेळच खेळत होते. आणि अशा अवस्थेत चालू असताना करणार काय? पण माझे मिस्टर नेव्हीतले बरं का, ते तर समोर बसले पण त्यांच्या देखत सांगायचं धारिष्ट करते. नेव्हीतले आहेत पण आपल्या मोठ्या वहिनीची अवस्था बघून काय होईल आपलं आणि घरी आपण काय उत्तर देणार, काय तोंड देणार, याच्याने ते थरथर कापत होते. पण सुरक्षित आम्ही कुलकर्ण्यांची लक्ष्मी घरी आणली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्याचा खर्च फक्त 20,000 रुपये आला बरं का. आपल्याकडं आपण केवढाले पैसे त्या गोष्टीला मोजतो, पण तिथं हा काही अनुभव आम्हाला वेगळाच मिळाला. अशा गोष्टी करत करत चाललेलं असताना अनेक उदाहरणं, अनेक साथी अशा ह्याच्यात ठेविले शिवाने त्याप्रमाणे राहावे आणि त्याच पद्धतीने राहण्याचा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. करायचं काय हा प्रश्नापेक्षा फक्त नामस्मरण करा, नाम घ्या, नामाशिवाय राहू नका. ज्ञानेश्वरीमध्ये आपण 27 दैवी गुण बघतो, पण इथं सगळेच्या सगळे गुण एकाच व्यक्तीमध्ये होते. पंचमुखी शिव आणि पंचाक्षरी महामंत्र आपल्याला सांगणारा नाही, आपल्याला तारणार आहे. उगम आणि शेवट आपला त्याच्यातच. आपल्या मनात जपलं, ठसवलं तर आयुष्याचं कल्याण निश्चितच आहे. गुरुमाऊलीने पंचाक्षरी आणि षडाक्षरी मंत्राच्या विविध चाली, कारण नुसतंच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणायला लोकांना नाही आवडत, पण त्याला विविध चाली लोकांना आवडतील अशा गाण्याच्या म्हणा चालीमध्ये ते गुंफलं आणि लोकांच्या तोंडी बसवलं. भजनाला आम्ही बसलो, मध्ये आमची एक कळशी म्हणा, घागर म्हणा, तीर्थ म्हणून आम्ही ठेवतो आणि त्याच्यातून अनेकांचे अनेक आजार बरे झालेले आहेत. अनेकांचे
अनेक ज्यांना मुलबाळ होणंच शक्य नाही अशांनाही चांगली फळं मिळालेली आहेत. हा सगळा त्या शिवकृपेचा आणि गुरुशक्तीचा परिणाम आहे. पंचाक्षरी क्षराक्षरी हे जप तोंडात बसून टाकले. पंचमहाभूतातून निर्माण झालेला हा आपला देह, त्याला जर पंचाक्षरी क्षराक्षरीची जोड दिली आणि षड्रिपूवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर हा देह पंचतत्वात विलीन व्हायला सोपा होतो. ही त्यांची शिकवण होती आम्हाला. नामस्मरणावर भर आणि एकनिष्ठ राहा, एवढंच त्यांचं म्हणणं. श्रावण महिना मराठी महिन्यातील 5वा महिना. शिवस्तुती, जप, पारायण हे सगळं आमच्याकडे चालू असायचं. जन्माबरोबर सर्वांबरोबर गुरुमाऊलींचाही जन्म कुठं झाला माहितीये का? श्रावण महिन्यातच. शंकराचा आवडता महिना श्रावण. प्रदोषाला, प्रदोष म्हणजे शंकराचाच वार, याच महिन्यात पंचाक्षरी रोमरोमात भिनलेलं आहे आणि उच्छ्वासातून त्यांच्या अक्षर येत होती लाइटिंग सारखी. ती त्यांच्या मिस्टरांनी बघितली. आपण ओम नमः शिवायची लाईट माळ लावली तर ती लाइटिंगची अक्षर कशी दिसतील तशी त्यांच्या मिस्टरांना दिसत होती. आपण 24, त्यांचा जन्म पण 24 तारीख, मृत्यू पण 24 तारीख. 24 म्हणजे काय? 2 अधिक 4. 2 अधिक 4 म्हणजे तुम्ही 6 म्हणाल, तसं नाही. तर 2 अधिक 4 हे 6 बरोबर आहे. इथंही 6चा आकडा आहे, म्हणजे षड्रिपूवर ताबा ठेवायला शिकायचं आहे. आणि मृत्यूला आपण सांगितलं की मी षड्रिपूवर ताबा मिळवला. हे भाग्याशिवाय होत नाही. भाग्याशिवाय काही जमणारच नाही. अनेक नावं, अनेक वार, अनेक तसे त्यांच्यामध्ये अनेक गुण होते आणि त्या अनेक गुणांमध्ये काय सांगावं आणि किती बोलावं तेवढं कमीच आहे. आणि सर्व गुणातून शेवटी आपण काय म्हणू शकतो किंवा मी काय म्हणेन? प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपायी. हृदयात मूर्ती आदिती उषाची, अनेक अलंकार गुणांची माळ तिच्या जवळी. बघायचे गुण ऐका. दया, क्षमा, नेतृत्व, वात्सल्य, मातृत्व, संघर्ष, प्रेमभाव, आधार, महानता, कर्तृत्व, शालीनता, शांती, निष्ठा, भक्ती, साधना, आत्मसमर्पण, आत्मविश्वास, नम्रता, धारिष्ट्य, निर्णय क्षमता, खंबीरपणा, दातृत्व, ज्योतिष, विरक्त, समभाव, संतुष्ट, जाणीव नेणीव, चिंतन, मनन, श्रवण, आधार, कर्तव्य, कर्म, समाधान, जोपासना, वैद्य, धन्यता, ध्येयनिष्ठ, लेखिका, कवयित्री, कर्तबगार, कर्तव्यनिष्ठ, शिवभक्त इत्यादी गुणांची ती खाण आहे. जी व्यक्ती सतत ध्यानी मनी तिचा सहवास, तर सहवासात आपल्याला एखादा गुण आपल्या अंगी यायला पाहिजे. खरं नुसतं लिहून वाचून बोलून काही उपयोग नाही. 40 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्या माझ्या सहवासात. आता त्यांना जाऊन 8 वर्ष झाली, पण त्या गेल्यानंतरची पण तुम्हाला 2 उदाहरण सांगते. करोनाचा काळ, भयानक काळ. माझा भाऊ, त्याला पण त्या भाऊच म्हणत होत्या, त्याला करोना झाला. सूर्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता आणि शेवटची घटकाच होती. मी पुण्याला, मोठी बहीण बडोद्याला, त्याची मुलगी फडक्यावदापाशी आणि शिल्पा आता जिथं आहे ती ऑस्ट्रेलियाला. आम्हाला चौघींना एकाच वेळेस त्याचा मृत्यू कसा आहे ते दाखवलं. आणि शिल्पाला सांगितलं काही करून वासंतीला त्याच्या कानामध्ये 2 गोष्टी सांगायला सांग की कोणीही न्यायला आलं तर त्याच्या बरोबर जायचं नाही म्हणजे नाही. माझ्या गुरुमाऊली येतील त्यांच्याच बरोबर जाईन म्हण. आणि तो योग आला, ते सांगितलं गेलं आणि सकाळी तो गेल्याची बातमी आली. म्हणजे शेवटपर्यंत कशी साथ देतात. आता कालचंच एक गोष्ट सांगते आणि मग आपण शेवटचं गाणं ऐकूया. शिल्पा ऑस्ट्रेलियाला राहते, मेलबर्नला. तिची मैत्रीण न्यूझीलंडला आणि
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसं काही जवळ नाही. त्या न्यूझीलंडला राहणारी तिची मुलगी क्षमा, तिने कधीच बाईंना बघितलेलं नाहीये, पण काल तिच्या स्वप्नामध्ये ती शिल्पाच्या घरी आली. शिल्पाच्या मिस्टरांनी त्यांना आपलं घर सगळं तिला दाखवलं. अगदी घरातल्या ब्रँडेड वस्तू आमका तेमका बघून ती म्हणली, मी माझ्याशी बोलत होती, मावशी मला खूप छान वाटलं. आणि स्वयंपाकघराच्या समोरची खोली, मी तिला विचारलं, शिल्पा ही खोली कुठली? शिल्पाने सांगितलं, ही खोली मावशींची. शिल्पा माझ्या बहिणीची मुलगी आहे, दीराची मुलगी आहे. मावशींची मुलगी म्हणल्यावर म्हणे मला आश्चर्य वाटलं, म्हणून मी गेले. खरं तर तिला परवानगी घेतल्याशिवाय, विचारल्याशिवाय ते खोलीत जात नाहीत. आपण नेतो आपलं घर दाखवायला, किंवा आपण कोणाच्या घरी गेलो तर हिंडतो, पण परदेशी लोकांचा तो एक हे आहे की त्यांना विचारल्याशिवाय त्यांच्या घरात फिरायचं नाही. ती म्हणे मी न विचारता गेले, मी 2 पावलं गेले, मी थबकले मावशी. मला त्या खोलीमध्ये सगळा गुलाबी प्रकाश दिसला. आणि गुलाबी प्रकाश दिसला त्याबरोबर तिथं मला 2 फोटो दिसले. दोन्ही शिल्पा म्हणती मावशी त्या मावशींचेच होते. एका फोटोमध्ये त्या तरुण दिसत होत्या आणि दुसऱ्या फोटोमध्ये त्या वयस्कर दिसत होत्या. त्याचा उलगडा मला काही झाला नाही, तर मावशी मला त्याचा उलगडा फक्त सांगा. मी तिला म्हणलं, तुला गुलाबी रंग दिसला, हा शुद्ध पवित्र रंग आहे. दुसरं असं, तुला तरुण फोटो दिसला, त्या वयात त्या आमच्या सहवासात आल्या. आणि जो वयस्कर फोटो दिसला त्या ह्याच्यात त्या आमच्यातनं गेल्या. 8 वर्ष झालं गेल्या, पण त्या अजूनही आमच्यात आहेत. आम्हाला जाणीव होती, आम्हाला त्या सांभाळतात, तारून नेतात आणि बरंच काही काही करतात. आता काय बोलावं आणि किती बोलावं, सहवास इतका आहे की कमीच आहे. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन, किती अंत तू पहाशी शिवा, तिच्या वाचुनी चैन पडेना, अखंड साथ स्मरण घडो मला, माझा भार तिच्या डोई, भाव माझा तिच्या पायी, माथा माझा तिच्याच पायी, आणि मला मुक्ती सुद्धा तू दे तिच्याच पायी. आणि आता शेवटी आपण गीत ऐकूया, जे भागवतावर लिहिलेलं. भागवत आपल्याला शिकवतं मरण कसं असावं, कसं मरण आपल्याला यावं, किंवा मरणाच्या वेळेस आपल्या हातात काय असावं. कधी येता शिवाचे बोलावणे, जावे लागेल त्याच्या बरोबरी. कधी येता शिवाचे बोलावणे, जावे लागेल त्याच्या बरोबरी. नाही येणार पैसा अडका, नाही येणार घरदार, नाही येणार पैसा अडका, नाही येणार घरदार. नामस्मरण येईल साथ, जावे लागेल त्याच्या बरोबरी. कधी येता शिवाचे बोलावणे, जावे लागेल त्याच्या बरोबरी. नाही येणार ऐश्वर्य भोग, नाही येणार भांडण तंटा, सद्विचार येतील साथ, जावे लागेल त्याच्या बरोबरी. कधी येता शिवाचे बोलावणे, जावे लागेल त्याच्या बरोबरी. पुढचा प्रवास करण्यासाठी करा तयारी शिदोरीची, सत्कर्माची शिदोरी असावी, तीच येईल साथ बरोबरी. कधी येता शिवाचे बोलावणे, जावे लागेल त्याच्या बरोबरी. राग मद मत्सर करा दूर, स्थिर करा हो आपुले मन, धरू नका किलमिष मनात, क्रोध जाईल पळून दूर. कधी येता शिवाचे बोलावणे, जावे लागेल त्याच्या बरोबरी. गोडी निर्माण होईल फार, अमृताचे सिंचन होईल, शिवतत्वाचा करिता विचार,
त्याचे जीवन सार्थ होईल. कधी येता शिवाचे बोलावणे, जावे लागेल त्याच्या बरोबरी. असता पुण्याचा साठा जवळ, जागा मिळेल चरणाजवळ. कर्मयोगाची शिदोरी जवळी, मुक्ती मिळेल त्याच्या जवळी. कर्मयोगाची शिदोरी जवळी, मुक्ती मिळेल त्याच्या जवळी. सांगितल्याप्रमाणे धाकटी नात वासंती ईश्वरीचं 12वी झालं की मी चालले. आणि बरोबर सांगितल्याप्रमाणे 12 वर्षांनी तिची 12वी झाली. तिने मेडिकलला ऍडमिशन घेतली आणि यांची जीवनयात्रा संपवली. अनेकांना तारलं, अनेकांचे रोग घेतले, अनेकांना आपलं आयुष्यातला काही भाग दिला, साथ दिली, संगत केली. आणि किती सांगावं तेवढं थोडंच आहे, पण तुम्ही मला 1च तास दिला, तेवढंही भाग्य म्हणते मी माझं. तुम्हाला वेळ असेल तर मी कवडे वहिनीने मला पाठवलेलं रेकॉर्डिंग ऐकू शकते, चालेल का? वेळ असेल तर. होतंय ऐकवा. हा, चालेल. थँक्यू. सर्वांचे आभार, धन्यवाद. मला माझ्या गुरुबद्दल बोलायचा आनंद तुम्ही दिलात. मावशी, तुम्ही आज मलाही काही गोष्टी माहित नव्हत्या, त्या तुम्ही सांगितल्या बाईंबद्दल. हा. माझे खूप अनुभव आहेत. माझ्यावर परमेश्वराने एवढी प्रेम केलंय, असे एवढे लोक माझ्या आयुष्यात आले बाईंसारखे. बाईंनंतर आम्हा भगवानांसारखे, आता अनघाताई, ऋताताई यांच्यासारखे असे अनेक लोक माझ्या आयुष्यात येत आहेत अध्यात्मातले. बाईंनी तर मला जवळजवळ मुलगीच मानलं होतं, कारण त्यांच्या मुलीचं नाव पण उज्ज्वलाच होतं. आणि योग्य वेळेला बाईंचा फोन यायचा. माझी मुलगी गरोदर होती, 5 महिन्याची होती. डॉक्टरांनी तिला खूप म्हणजे काळजी घ्यायला सांगितली होती. आणि तिला घेऊन मी दवाखान्यात पाऊल एक टाकला आणि बाईंचा फोन आला. कधी इतक्या वर्षांनी, कारण मी भजनी मंडळात नंतर येत नव्हते, कारण मला बरंच बाकीच्या गोष्टींचे व्याप वगैरे लागल्यानंतर बाईंचा फोन आला. म्हणे, काय ग, काय, कुठे आहेस? म्हटलं, अहो असं असं दवाखान्यात आहे, काळजी घे म्हटल्या. तेव्हा मी ते समजलं की हा आपल्याला संदेश आहे. कारण आपण खूप मागच्या गोष्टी विसरून जातो की काही नाही, हल्ली काय सेजर केलं, हे केलं की होतं सगळं. पण मला ते सगळं आठवलं. बाळंतपण हा बाईचा दुसरा जन्म असतो. आणि मग मी त्या खूप अलर्ट झाले माझ्या मुलीच्या पहिल्या बाळंतपणात. आणि ते मी नीट व्यवस्थित माझ्याकडनं परमेश्वराने करून घेतलं. असे अनेक अध्यात्मातले अनेक लोक माझ्या आयुष्यात आले आणि मला खूप प्रेम देऊन गेले. त्याबद्दल खूप धन्यवाद. आज मावशी तुम्ही आलात, तुम्ही बोललात. मी काय आभार नाही मानणार, आभार मानण्याचं काम दुसऱ्यांचं आहे. पण खूप छान. आभार नकोच, आभार नकोच. मला हा आनंद दिला, हा असाच आनंद आपण घेऊया. आपल्याजवळ जे आहे ते द्यावे, जे चांगलं आहे ते घ्यावे. बाईंचं सांगायचं होतं मला. भजनात बाईंनी सगळ्यांच्या प्रज्ञा, म्हणजे सगळ्यांना उत्स्फूर्तपणे भजन करत होतो. आता मी त्यावेळेला भजना मंडळात होते, माझी थोडीशी काहीतरी होती, म्हणजे मी गाणं वगैरे करायची. पण त्या दरम्यान माझी एवढी भजनं झाली शिवाची. एवढ्याला म्हटलं तरी माझ्या भावानी भजनं केली, माझ्या आईने भजनं रचली, माझ्या भाऊजाईने रचली. आणि तुला माहितीये, मागे म्हणायची मला आवाज नाही, माझी नारो शंकराची घंटा आहे. बाई म्हणायचा, तू नाही, तू लिहिशील. एक काळ असा येईल की तू स्वतः गाणी म्हणशील पण आणि स्वतः लिहिशील पण. आपल्या भवानीच्या देवळामध्ये भजन होतं आणि मी ऐकते, मी बाईंशी कसं मैत्री, लहान बहीण म्हणून मी असं आपण बहिणीशी कसं हट्ट करतो, भांडतो, तशी पण मी बोलायची. म्हणायची का सगळी गाणी आपली म्हणायची, मग देवीचं गाणं का लोकांचं म्हणायचं, गोंधळ का लोकांचा म्हणायचा. मग म्हणाले, लिहितो. रात्रीत कधी न गाणं लिहिणारी, रात्रीतनं माझ्याकडनं गोंधळ लिहिला गेला. आणि आता एवढ्यात म्हणजे त्यांच्या कृपेशिवाय काहीच होत नाही, एवढं आहे. आणि आता तुम्ही म्हणलं, मी म्हणू पण शकले, नारोकर शंकराची घंटा
ध्रुवपद गायक असं मी स्वतःला म्हणायचे. पण एकदा आपल्या डोक्यावर जर त्याने हात ठेवला तर आपण काही करू शकतो, आणि तेवढा धारिष्ट विश्वास आपल्याकडे यायला पाहिजे. एवढंच म्हणायचं, त्यांच्यातले काही गुण आपल्या अंगात यावेत. निदान सगळ्यांशी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, एकमेकाला सहाय्य करा, एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो. आता इथं त्यांची भाऊजाई हजर आहे, त्यांची बहीण हजर आहे. सुजाता ताई. खूप छान. वासंतीताई, तुम्ही खूपच आदिती माऊलींबद्दल खूप छान माहिती आम्हाला मिळाली. आणि कशा त्या म्हणजे गुरुपदावर राहून त्यांनी किती कार्य केलं, किती जणांना किती जणांचे तरी आजार बरे केले, वेगवेगळ्या समस्यांमधून त्यांची मुक्तता केली. आणि तुमच्या इच्छेमुळे भजनी मंडळही स्थापन झालं आणि आदिती माऊलींच्यामुळे तुम्ही गाणी रचलीही आणि गायलीही, आणि अनेक जणांना त्यांच्यामुळे लाभ झाला. तर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान आदिती माऊलींबद्दल, गुरुमायांबद्दल माहिती मिळाली. तुमचे खूप खूप धन्यवाद. 40 वर्ष झाली आमच्या भजनाला. आता या शिवरात्रीला 40 वर्ष पूर्ण होतील. भजनी मंडळात आमच्या जवळजवळ 100 लोक असतात. महत्वाचे कार्यक्रम आमचे व्यवस्थित साजरे होतात. मध्ये या करोनाने घात केला आणि आम्ही झूम पाहिला. असं झालं, करोना काळामध्ये शिल्पाने आमच्या ऑस्ट्रेलियामधनं आम्हाला झूमवर एकत्र येऊन आम्ही भजनं केली. ज्ञानेश्वरी शिल्पाने आम्हाला तिथनं सांगितली, दासबोधीने तिथनं आम्हाला समजावून सांगितला, काशीखंडाचं पारायण आम्ही केलं. सगळं आमचं झूमवर चालू राहिलं. तसं आता आमच्याकडे जास्तीत जास्त 70-75 वयाच्या बायका जास्त आहेत. म्हणजे पूर्वी 10-12 वेळा आम्ही महिन्यातनं भजनाला जात होतो. आता एवढं जाणं शक्य नाही, पण झूमवर केल्यामुळं आता कसे एवढा आवाज हे प्रत्येकाच्या घरात दुमदुमला, तसा भजनाचा आवाज, नामस्मरणाचा आवाज प्रत्येकाच्या घरात, त्यामुळे ती सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाच्या घरापर्यंत मुरली जाते. पोचली पण नाही जात, मी मुरली जाते म्हणते, कारण मुरल्याशिवाय आपल्याला आवडत नाही. बरोबर बरोबर ताई. तुम्ही वयाच्या 77व्या वर्षी एवढ्या ऍक्टिव्ह आहात, हे केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच. तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद आहे हे चांगलं जाणवत आहे आम्हाला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नखाताई, ऋताताई यांनी आम्हाला म्हणजे आपल्याला संधी दिली इथे, आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम समृद्ध झाला. तरी सर्वांचे आभार. श्रवण भक्ती करायला आलेले सगळ्यांना धन्यवाद. असंच प्रेम एकमेकांबद्दल वाढवूया, रुजवूया आणि वाढवूया. धन्यवाद माऊली. खूप छान, खूप छान. धन्यवाद.